नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, AK एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 8वी विषय गणित द्वितीय घटक चाचणी म्हणजेच आकारिक चाचणी क्रमांक 2ची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका 20 गुणांसाठी आहे. प्रश्न क्रमांक पहिला, त्यामधील रिकाम्या जागा भरा. 4 गुण. 1. शतमान स्तंभालेखामध्ये सर्व स्तंभ 100% एकक उंचीचे असतात. जर x/3 बरोबर 4 असेल तर x बरोबर 12. मध्य बरोबर दिलेल्या प्राप्तकांची संख्या म्हणजेच त्यांची बेरीज करायची असते. छेद n. चौथा प्रश्न, समान मापाचे कोन एकरूप असतात. ब प्रश्न, जोड्या जुळवा. 2 गुण. 7x - 3x 4x. बी ऑप्शन उत्तर येणार. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी L गुणिले B. सी ऑप्शन उत्तर येणार आहे. प्रश्न क्रमांक 2, खालील कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा. 8 गुण. 1. सोडवा. 4x - 10 बरोबर 2x अधिक 8. म्हणून 4x - 2x बरोबर 8 अधिक 10. 4x मधून 2x गेले, 2x राहिले. 2x बरोबर 8 अधिक 10 18. 2ने 18ला भागाकार केला. x बरोबर 9 उत्तर येणार आहे. पुढील प्रश्न दुसरा, आकृतीमध्ये दिलेल्या माहितीवरून दिलेले 2 त्रिकोण कोणत्या कसोटीने एकरूप आहेत ते ओळखा. आकृती पहा कोणती दिलेली आहे. यामध्ये 2 त्रिकोणांची नावे आपण लिहूया. त्रिकोण AMC आणि त्रिकोण BMD. यामध्ये बाजू AM एकरूप बाजू BM आहे. त्यानंतर बाजू CM एकरूप बाजू MD आहे. आणि तसेच कोन AMC एकरूप कोन BMD विरुद्ध कोण आहेत ते सुद्धा एकरूप आहेत. म्हणजेच बाकोबा कसोटीनुसार दिलेले दोन्ही त्रिकोण समरूप आहेत. उत्तर पहा कसं व्यवस्थित लिहिलेलं आहे, त्याप्रमाणे परीक्षेमध्ये उत्तर लिहा. यानंतर पुढील प्रश्न पाहण्या अगोदर सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे. जर तुम्हाला इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये सर्व पेपर उपलब्ध आहेत. यानंतर पुढील प्रश्न पहा. 77m वर्ग भागिले 7m भागाकार 11m येणार आहे, बाकी 0 येणार आहे. उत्तर लिहून दिलेलं आहे. त्यानंतर चौथा प्रश्न, 12x - 4 बरोबर 20. कॅल्क्युलेशन केलेलं आहे. x बरोबर 2 किंमत येणार आहे. पहा कसं सोडवलेलं आहे. -4 इकडे बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन गेल्यानंतर +4 होणार आहे. 20 अधिक 4 24. 12ने 24ला भागाकार केला, उत्तर 2 आले. यानंतर पाचवा प्रश्न, व्याख्या लिहा. त्रिकोण एकरूपतेची कर्णभुजा कसोटी. उत्तर, एका काटकोन त्रिकोणाचा कर्ण आणि एक बाजू ही दुसऱ्या काटकोन त्रिकोणाचा कर्ण आणि एक बाजू यांच्याशी एकरूप असतील तर ते काटकोन त्रिकोण एकरूप असतात. प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा. 6 गुण. 1. खालील सारणीमध्ये विद्यार्थ्यांनी लावलेल्या रोपांची संख्या दर्शवली आहे, त्यावरून तक्ता पूर्ण करा. रोपांची संख्या म्हणजे प्राप्तांक, विद्यार्थी संख्या म्हणजे वारंवारता. FI XI लिहित असताना FI × XI गुणाकार करायचा आहे. 1 × 4 4, 2 × 6 12, 3 × 12 36, 4 × 8 32. n किती आले? 30. बेरीज करायची आहे. सिग्मा FI × XI 84. त्यानंतर पुढील प्रश्न, भागाकार करा व बाकी लिहा. कंसात 2m³ अधिक m वर्ग अधिक m अधिक 9 कंस पूर्ण भागिले कंसात 2m - 1 कंस पूर्ण. पुढील प्रश्न 3, आईचे वय मुलाच्या वयापेक्षा 25 वर्षांनी जास्त आहे. 8 वर्षानंतर मुलाच्या वयाचे आईच्या वयाशी गुणोत्तर 4/9 होईल तर मुलाचे वय काढा. उत्तर, मुलाचे सध्याचे वय x समजा. आईचे सध्याचे वय x अधिक 25. 8 वर्षानंतर मुलाचे वय x अधिक 8 असेल. 8 वर्षानंतर आईचे वय x अधिक 25 अधिक 8 म्हणजेच x अधिक 33 असेल. 8 वर्षानंतर मुलाच्या वयाच्या आईच्या वयाशी असलेले गुणोत्तर x अधिक 8 छेद x अधिक 33 बरोबर 4/9 आहे. म्हणून इकडे बाजूला पहा आता. x अधिक 8 छेद x अधिक 33 बरोबर 4/9. खालच्या पायरीला तिरकस गुणाकार करायचा आहे. 9 ×
1+8 बरोबर 4 गुणिले 1+33 गुणाकार करून दाखवलेला आहे. 9x मधून 4x गेले, 5x राहिले. 132 वजा 72 60. 5ने 60ला भागाकार केला, 12×5 60. मुलाचे सध्याचे वय 12 वर्षे आहे. यामध्ये इथे मराठीतून अंक लिहिलेले आहेत. विद्यार्थ्यांनी इंग्रजीमध्ये अंक लिहा. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील.